आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नवी मुंबई वाशी येथे पार पडलेल्या जनता दरबारात नगररचना विभागातील अधिकारी व सिडकोचे अधिकारी यांच्यावर वनमंत्री गणेश नाईक संतापले. सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांना अटक करण्याची केली मागणी. तसेच नगररचना विभागातील अधिकारी सोमनाथ केकान यांच्या कार्यपद्धतीवर नाराजगी व्यक्त केली. प्रशासनामध्ये नियमबाह्य केलेल्या कामामुळे तसेच नागरिकांच्या तक्रारीकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यांची होणारी पिळवणूक यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली. यावेळी माध्यमांशी बोलताना गणेश नाईक म्हणाले की नवी मुंबईतील काही राखीव भूखंड शाळेकरिता, बागेकरिता व रुग्णालयाकरिता न देता बिल्डरच्या घशात घालण्यात आले. मी ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळातील नगर विकास खात्यातील लोकांनी अशा प्रकारचा कर्मदारिद्र्यपणा केला याची मला लाज वाटते. माझा राग अनावर झाला आहे. नवी मुंबईच्या विकासाकरिता जे भूखंड देऊ केले होते ते देण्याची व्यवस्था करा. सिडको कडून किंवा MIDC कडून ज्या भूखंडाची नवी मुंबईच्या विकासासाठी देण्याची तरतूद आहे ते त्वरित देण्यात यावी, अन्यथा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तुमची तक्रार करेन. अशा प्रकारचा सज्जड दम नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. त्यानंतरच माझा राग हळूहळू कमी होईल. मी पक्षाच्या शिस्तीचे पालन करणारा व्यक्ती आहे, परंतु ज्याकरता मी आमदार झालो, मंत्री झालो ते मी करू शकलो नाही तर मंत्रीपद काय चाटायचे आहे का? पक्षाने मला मंत्रीपद दिले, मी पक्षाचा आभारी आहे, पण पक्षामध्ये काही न बोलता मूग बनून राहायचं असेल तर ते मला मान्य नाही. अशा प्रकारे वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकाऱ्यांना, माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून, MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते कमी होईल. मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासनाच्या शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.